एका कामानिमित्त आम्ही या गावात आलोय आणि आमचं काम झालंय की मग काही नाही. खास करून मला अतुल सरांबद्दल बोलायचंय. आमच्या दोघांचे सीन जास्त झाले. बाप रे बाप, म्हणजे तुम्ही आमच्या लाडक्या लाडबाई तिची भाजी काय होईच नाही. अरे टेन्शन मला आलं होतं, तुला काय टेन्शन आलं होतं? दोन दोन बायका सांभाळायच्या म्हणजे खायची गोष्ट. कसं आहे, आमच्या एका कामानिमित्त आम्ही या गावात आलोय आणि आमचं काम झालंय की मग काही नाही. शांततेत कामं करणार आम्ही. आणि शाळेशी संबंध तर येणारच आहे, कारण आमच्या घरासमोरच नेमकी शाळा आहे यांची. शाळेचा आवाज आमच्या घरात येणार, शाळेतल्या मुलांचा आवाज आमच्या घरात येणार. आता काय करायचं ना नाईक बाई. नमस्कार, मी अमृता थोपडे आणि मला खूप 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 आनंद होतोय. खरं तर खूप वेगळी भूमिका आली पुन्हा एकदा करायला माझ्याकडे. आणि नाईकबाईंना खरं तर काही त्रास द्यायची गरजच नाहीये. मी स्वतः जेव्हा हा प्रोमो बघितला, दर्शना लाड हे माझ्या भूमिकेचं नाव आहे. आणि दर्शनाने जेव्हा नाईकबाईंच्या समोर नाईकबाईंचं दर्शन घेतलं तेव्हा माझ्या मते एक वेगळाच अनुभव होता की इतकी चांगली बाई आहे, इतकी सुंदर बाई आहे, इतकी सगळ्यांना सांभाळून घेणारी बाई आहे. ह्या बाईला काय त्रास देऊ शकतो आपण? फार फार तर आपण वेगळ्या पद्धतीने त्रास देऊयात. मी पण लाडबाई आहे, मी पण लाड मॅडम आहे. तर त्या जर इतक्या चांगल्या वागतायत गावात तर आपला पण दरारा असलाच पाहिजे ना गावात. आणि आमचं कसं आहे, आम्ही जरा MLA रावसाहेब चांदेकर आहेत ना, त्यांची आम्ही बहीण आहे. अच्छा, त्याच्यासाठी आम्ही जरा गावात आलो आणि आम्हाला जरा त्रास घेणार असं कोण तर मग त्यांचा काटा कसा काढायचा हे आम्हाला चांगलं माहितीये. अगदी. मग ते गावाचं लाडकं किती पण असू दे, मग त्या लाडक्या नाईक बायका असं ना, आहे का नाही. सो असं आहे, गंमत येते, मजा येते यार. आता काही एपिसोड्स मी अजून बघितले नाहीत, पण मला खूप थँक्यू म्हणायचं ऍक्च्युली स्टार प्रवाहाला, सरांना थँक्स म्हणायचंय. स्टार प्रवाहाची मी नेहमी वाट बघितली आहे की एक फोन येऊ दे, एकदा तरी फोन वाजू दे यार, येऊ दे फोन मला. आणि आला आणि खूप कमाल भूमिका घेऊन आम्ही, म्हणजे मी येते परत एकदा. सगळेच भारी आहेत, लई भारी आहेत काम करायला. खास करून मला अतुल सरांबद्दल बोलायचंय. आमच्या दोघांचे सीन जास्त झाले. बाप रे बाप, म्हणजे तुम्ही आणि इथे खाली जे बसलेले आहेत टीम मेंबर्स का हसलेत हे तुम्हाला नंतर समजेल जेव्हा तुम्ही एपिसोड बघा. खूप भारी झाले, म्हणजे खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना. म्हणजे असे विषय घेऊन जर तुम्ही मालिका घेऊन येत असाल तर सर तुम्हाला काही सगळ्या, म्हणजे सगळ्यांनाच प्रेक्षक तेवढंच डोक्यावर ठेवणार. माझ्या घरचं म्हणजे आता बाकावर मला बसवलंय म्हणून मला शाळेचा माझा पण किस्सा सांगायचा यार. सगळ्यांनी सांगितलं, मी पण सांगणार. तर माझी शाळा पुण्याची, माझं गाव कोल्हापूर असलं तरी मी शिकले पुण्यात, रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल. मी शाळेत मुलींच्या होते आणि जरा कसं आहे, रुबाब आपल्यात सुरुवातीपासून असल्यामुळं मी 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी मी मॉनिटर असायची शाळेत. त्यामुळे मला फळा लिहायला मिळायचा, सुविचार मी लिहायचे. आणि तो कसा लिहायचा बरं, एकदम व्यवस्थित वरती सुविचार, मग खाली लाईन, मग तिथे वेळापत्रक पूर्ण लिहायचं. हे सगळी जबाबदारी माझ्या, त्यामुळे जबाबदारीचं काम आमच्यावर आहेच. त्यामुळे हे यांनी ते गुण ओळखलाय, त्यामुळे मला या गावात पाठवलंय त्याच्यासाठी. आणि शाळेत अतिशय मी आगाऊ होते, पण आगाऊ वेगळ्या पद्धतीने होते. कारण मला खोड्या कोण काढते ह्याच्याकडे जास्त लक्ष असायचं माझं. की जर ह्यानी खोडी काढली तर ह्याचं नाव ह्याला सांगायचं, ह्याचं नाव त्याला सांगायचं. एवढीच कामं मी केली आहेत, बाकी मी काही नाही. आणि स्वतःला सेफ ठेवायचं. आणि शाळेत असल्यापासूनच मला डान्सची खूप आवड होती. मी कथ्थक शिकली आहे. ऍक्टिंग रिलेटेड किंवा मी कुठल्याही नाट्यात किंवा नाटकात मी कधीही भाग घेतला नव्हता. पण मला आज सांगायला अतिशय आनंद होतोय की माळी मॅडम म्हणून आमच्या एक बाई होत्या, त्या बाई इतक्या चांगल्या होत्या की दरवर्षी जो आमचा शाळेचा गॅदरिंग असायचं त्या गॅदरिंग मध्ये दरवर्षी त्या येणार माझ्या वर्गात. आणि असं आणि त्यावेळेस आमचं असं असायचं की कविता ज्या असायच्या त्या कवितांवर चाल लावून त्या गाण्यावर नाचायचं. म्हणजे शाळेतल्याच कवितांवरती, बाहेरची गाणी नाही चालणार. त्यामुळे त्या कवितांवर आम्ही नाचायचो. मग मी नेहमी शेतकऱ्यांचं असायचं आणि माझं ठरलेलं असायचं की मी
पहिलाच नाचणं म्हणजे मला साईडला भेटलं नाही, मध्यभागीच मला नाचवायचं. सो हे आधीपासूनच आहे की माझ्या पुढे कोणी यायचं नाही बाई. रुबाब आहे, रुबाब कायम आहे. पण बघा हा म्हणता नाही बाई अशा पुढे निघून जाते. जाऊ दे आमचा आशीर्वाद आहे त्यांना, त्यांनी चांगलंच करावं. त्यांच्या बरोबर आम्ही सुद्धा चांगलं जाऊ, गावाचं चांगलं करायला चालूय अगदी. त्यामुळे मजा येते यार. मजा येते. आणि काय आमचा नुकताच एक छोटा प्रोमो झालेला आहे, त्याच्यात मी म्हणलेलं आहे की आता सगळ्यांनी नाईक बाई नाही म्हणायचं, तर आमच्या लाडक्या लाडबाई असं मी या डॅशवर साईटवर करत असतो. आणि आमचे डिरेक्टर केदार सर यार खूप गोड व्यक्ती, आणि खूप मजा येते यार सरांबरोबर काम करायला. थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप सांभाळून घेतलं मला. आणि थोडं टेन्शन आलेलं कारण पहिल्यांदा अशी एक वेगळ्या धाटणीची भूमिका मी करते, त्यात अतुल सर इतके सिनियर आर्टिस्ट, म्हणजे खूप मजा येते तिची भाजी काय होईच नाही. अरे टेन्शन मला आलं होतं, तुला काय टेन्शन आलं होतं? 2 बायका सांभाळायच्या म्हणजे खायची गोष्ट.